श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही ना काही समस्यांना हे सामोरे जावं लागत असतं. कधी आर्थिक समस्या, कधी कौटुंबिक समस्या, तर कधी मानसिक समस्या, ताणतणाव, ह्या सर्व गोष्टी असतात ज्यांना प्रत्येकाला सामोरं जावं लागत असतं. परंतु तुम्हाला माहीत आहे का, ह्या समस्या आहेत त्यांना ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यावरून ह्या सर्व अडचणी दूर होतात. घरातील वादविवाद, भांडणे दूर करण्यासाठी काही उपाय हे सांगितले जातात. घरातील वातावरण जर शांत आणि सुखद असेल तरच आयुष्य जगण्याचा आनंद वेगळाच असतो. तर कोणते उपाय सांगितले आहेत ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. उपाय म्हणजे काय, घरातील दक्षिण आणि पश्चिम हा कोपरा आहे ना, त्या कोपऱ्यात आपल्याला जाडसर सामान ठेवायचे. म्हणजे ज्या काही वजनदार वस्तू असतील त्या आपल्याला दक्षिण आणि पश्चिम कोपऱ्यात ठेवायच्या असतात. त्यामुळे घरातील वातावरण हे स्थिर राहतं असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही घरातील वजनदार वस्तू दक्षिण आणि पश्चिम दिशेला नक्कीच ठेवा. हा उपाय म्हणजे काय, तर तुळस हे प्रत्येकाच्या घरी असलीच पाहिजे. हिंदूचं प्रतीक मानले जाणारी ही तुळस प्रत्येकाच्या दारात असली पाहिजे. तर तुळशीचं कुंडी ही आपल्या घराच्या पूर्व दिशेला ठेवा, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आणि रोज तुम्ही तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका. मग तुम्ही तो शुद्ध तुपाचा लावा किंवा तुम्हाला तिळाचा किंवा तुम्ही साधा तेलाचा जरी दिवा लावला तरीही उत्तम. त्यामुळं तुमच्या घरातील तुळशीचं रोप हे पूर्व दिशेला ठेवा आणि रोज त्यांना दिवा लावा. यामुळे सुद्धा घरातील निगेटिव्हिटी दूर होऊन घरात शांतीचं वातावरण निर्माण होतं. उपाय म्हणजे काय, तर घराचा मुख्य दरवाजा. असं म्हणतात की घराचा मुख्य दरवाजा तुमचं आतील सर्व काय आहे ते तुम्हाला तुमच्या घराची शोभा हे दरवाजाच ठरवत असतं. घराचं मुख्य दार नेहमी स्वच्छ ठेवावे. घरातील दारावर तुम्ही स्वास्तिक चिन्ह काढावं. तसेच ओम चिन्ह हे शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लक्षात आलंच असेल की तुम्ही घराचा दरवाजा स्वच्छ ठेवा. त्यामुळे हे घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहील. कारण घराचा उंबरठा जर स्वच्छ असेल, सुंदर असेल तर बाहेरील निगेटिव्हिटी घरात येत नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय पण नक्कीच करा. चौथा उपाय म्हणजे काय, तर प्रत्येकांना आर्थिक अडचणींना हे सामोरं जावं लागत असतं. ह्या कलियुगात असा कोणताही व्यक्ती नाही ज्यांना आर्थिक समस्या हे भेडसावत नाही. प्रत्येकांना आर्थिक समस्या हे असतातच. तर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी काय करायचे, आपल्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची आणि तिला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे. आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला खिरीचा नैवेद्य हे अर्पण करायचं आहे. याने सुद्धा आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. नंतर आहे हा झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे आपल्याला पायाच्या ठिकाणी झाडू कधीही ठेवायचा नाही. जर पायाखाली झाडू आला तर आर्थिक संकट येतं असं म्हणतात आणि त्यामुळे नातेसंबंधातील गोडवा बिघडण्याची शक्यता असते. पाचवा उपाय म्हणजे काय, तर सूर्यग्रह हा आपल्या अहंकाराचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे दररोज आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची असते. तुम्ही दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका आणि सूर्याचा मंत्राचा जप करायलाही विसरू नका. त्यामुळे नातेसंबंध सुधारतात. घरात सुगंधी अगरबत्ती लावल्यानेही घराचे वातावरण शांत राहते असं म्हणतात. राहू आणि केतू हे नातेसंबंधावर प्रतीक मानलं जातं आणि ते आपल्या नातेसंबंधांवर वाईट असे परिणाम करतात. त्यामुळं काय करायचं, पूजा करताना आपल्याला नारळावर काळ्या रंगाचा धाग्याचा उपयोग करायचा असतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांसाठी सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे आपल्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. तर काय करायचं, ह्यावर ज्योतिषशास्त्रात कोणता उपाय सांगितला आहे ते आपण पाहूया. बुधवार आपल्याला हा उपाय करायचा आहे. बुधवारी आपल्याला गणपतीला दुर्वा वाहायच्यात. आपल्या मुलाबरोबर आपल्याला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे आणि गणपती बाप्पाला दुर्वा व्हायचा आहे आणि गणपती बाप्पाला आपल्या मुलासाठी विद्याप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. मुलांचं जर अभ्यासात लक्ष लागत नसेल तर मुलाला आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेकडे तोंड करून अभ्यास करायला बसवायचं आहे. असं म्हणतात की उत्तर दिशा ही उत्तर देते. त्यामुळे मुलांना अभ्यास करताना उत्तर दिशेकडे तोंड
करून नक्कीच बसवा. त्यामुळे मुलांचं अभ्यासात लक्ष केंद्रित होते आणि आपल्या अभ्यास खोलीचा रंग तुम्ही पांढरा द्यायला विसरू. पांढरा रंग खोलीला दिल्याने मुलावर सकारात्मक परिणाम होतो असं म्हणतात. नंतर आहे शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी आपल्याला दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे. याने सुद्धा आपल्या मनावरील मानसिक तणाव कमी होतो आणि आरोग्याला चांगलेच बळ देते. तिसरा आहे चंद्र. चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. त्यामुळे चंद्राला शांत ठेवण्यासाठी सोमवारचा उपवास करावा आणि सोमवारी आपल्याला दूधदान हे करायचं आहे. आता हे 11मुखी रुद्राक्ष धारण केल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतात असे म्हटलं जातं. हात हे आहे रत्न. पन्ना हे रत्न बुध ग्रहासाठी उपयुक्त ठरलं जातं. त्याचे स्मरण केल्याने कौशल्य वाढते असं म्हणतात. तर हे आपण मी जे चित्र दाखविलं आहे ते मुखराज आहे. मुखराज धारण केल्याने गुरुग्रह आपला स्ट्रॉंग होतो आणि आर्थिक स्थैर्य आणि यशासाठी सुद्धा आपल्याला मुखराज हे रत्न आपल्या हातामध्ये परिधान करायचं आहे. तर हे काय झाले काही उपाय आपल्या रोजच्या अडचणी दूर करण्यासाठी काय हे उपाय सांगितले आहेत ते तुम्ही उपाय नक्कीच करा. यातील तुम्हाला कुठलाही एक उपाय केला तरीही तुम्हाला ते चालेल. सगळेच उपाय करायची काही गरज नाही. तुम्ही यातील कोणताही एक उपाय नक्कीच करू शकता. तुम्ही हा उपाय करताना श्रद्धा आणि भक्ती आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे श्रद्धेने आणि सातत्याने तुम्ही हे उपाय करा. बघा तुम्हाला त्याचा नक्कीच रिझल्ट भेटेल. बाकी काय हो, स्वामींची सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा. त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून सर्वांना खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.